नमस्कार. स्वरूप सावंत वास्तुराज. काय मंडळी, कंपनी काढताय. कंपनी म्हणजे काय असा छोटा मोठा धंदा. आपण त्याकडे थोडं काळजीपूर्वक पाहत नाही. चला सुरुवात करायची, छोटाच धंदा आहे असं आपण नेहमी म्हणतो. आणि मग त्याच्यामुळे आपण काय करतो की आपल्याला आवडेल, आपल्याला रुचेल ते आपण नाव ठेवतो. आणि मग काय होतं की आपल्याला मनासारखा त्याच्यामध्ये यश मिळत नाही, मनासारखं त्यांना उत्स्फूर्त अशी साथ मिळत नाही. आणि मग आपण नाव ठेवताना काय करत असतो, एकतर आपलंच नाव वापरतो किंवा आपल्या प्रॉडक्टच्या संदर्भातलं नाव वाचवतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, तुमची जन्मतारीख याची अंकशास्त्राचे सांगड घालून, तसंच तुम्ही जन्माला ज्यावेळेला येता त्यावेळेला तुमच्यावर जे नशीब किंवा जी कुंडली तुम्ही घेऊन आलेला आहात त्याची पॉझिटिव्हिटी आणि ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र यांचा मेळ घालून आम्ही वेगवेगळी नावं सुचवतो की जी नावं तुमच्या प्रोडक्टशी संबंधितही असतात. म्हणजेच काय, प्रोडक्ट, अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या सगळ्यांचा सुंदर असा संगम म्हणजे तुमच्या कंपनीचं नाव तयार होतं. आणि अशा प्रकारे ज्यावेळेला तुम्ही कंपनीचं नाव तयार करून घेता त्यावेळेला मिळणारं यश आणि कोणताही विचार न करता आवडीनुसार ठेवलेलं नाव आणि त्यात मिळणारं यश यामध्ये खूप फरक असतो. आता पहा, तुम्ही इथून 4 किलोमीटर गेलात चालत आणि तुम्हाला कळलं की अरे माझा रस्ता चुकला, की तुम्ही परत 4 मीटर मागे येणार, पुन्हा तुमचे 1-2 मीटर रस्ता शोधण्यात जाणार आणि परत तुम्ही त्या दिवसात चालणार. आणि त्यावेळेला काय झालेलं असतं तर एकतर आपला आत्मविश्वास कमी झालेला असतो, आपल्याला यश मिळेल की नाही याची साशंकता आलेली असते. काही वेळेला तो सुरू होण्याआधीच व्यवसाय बंद पडलेला असतो. आणि मग या सगळ्या गोष्टी, निगेटिव्हिटी टाळण्याचा उपाय जर आपल्या हातात आहे तर आपण हे 8 किलोमीटर वाचवू शकतो. तसेच सुरुवातीला घुटमळणारं मन, त्यात घातलेलं आर्थिक नुकसान हे सगळं देखील आपण टाळू शकतो. म्हणजेच काय, आर्थिक नुकसान टाळायचं असेल, आत्मविश्वास वाढवायचा असेल, आपल्या प्रॉडक्टला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि स्थिरता आणायची असेल तर उघड्या डोळ्याने आपली छोटा मोठा धंदा किंवा मोठी कंपनी सुरू करण्याआधी तुम्ही कंपनी नेम हे ॲज पर न्यूमरॉलॉजीच्या आणि ॲस्ट्रॉलॉजीच्या सहाय्याने बनवून घ्या. आणि ती सेवा देण्याचं काम गेली 10 वर्ष वास्तुराज नियमितपणे अखंडपणे करत आहे आणि त्यांना यशही लाभलेलं आहे. मग करणार ना संपर्क. अहो, तुम्ही धंद्यासाठी जे भांडवल करता त्या भांडवलातला एक छोटासा कप्पा तुम्ही जर आमच्यासाठी खर्च केला तर त्या दुप्पट भांडवल मिळवून देण्यासाठीचा तुम्हाला रस्ता मिळून जाईल. आणि मग त्यासाठीच नक्की आम्हाला संपर्क करा. ही माहिती आवडली तर तुमचे कोणी मित्र, मैत्रिणी, सगळे, सोयरे, नातलग जर तुम्हाला सांगत असतील की आम्ही धंदा सुरू करणार आहोत, आम्ही कंपनी काढणार आहोत, आम्ही ऑफिस काढणार आहोत, तर त्यांना माझा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवा की जेणेकरून एक चांगलं पुण्याचं काम, एक जीवन घडवण्याचं काम, जगवण्याचं काम तुमच्या हातून होईल. आणि नक्कीच वास्तुराजला भेट द्या. तुमच्या इच्छुक बिझनेसमन होणाऱ्या मित्र, मैत्रिणी, सगळे सोयरे, नातलग यांना हा व्हिडिओ पाठवण्याचं विसरू नका. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. पुण्याचं काम आहे बरं का.